आज मांडोगण फराटा येथे अनोळखी व्यक्ती कोणीही असो आपल्या मांडोगण फराटामध्ये घरोघरी ज्यांचा संपर्क येतो त्या व्यक्तींना आपण थांबवून त्यांची माहिती घेत आहोत। तरी आपल्या भागामध्ये अनेक घटना ह्या महिलांच्या गळ्यातील दिवसाढवळ्या चोरीचे प्रकार हे वाढलेले आहेत। त्या दृष्टीने राष्ट्रीय कर्तव्य आपलं समजून आपण अशा कोणीही असो अनोळखी व्यक्ती आपल्याला निदर्शनास आल्यास आपण महाराष्ट्र शासन कायद्यास न्यायालयीन प्रक्रिया ज्या असतात त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना तपासामध्ये कोणतेही फोटो अथवा व्यक्ती सिद्ध न झाल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास हा लागत नाही। या दृष्टीने आपण मांडोगण फराटा येथे आलेल्या व्यक्तींची ओळख परिचय हा उपक्रम सुरू केलेला आहे। त्या माध्यमातून आपल्याकडे एखादी घटना घडल्यास आपण आपल्याकडे असणारे व्हिडिओ हे संबंधित तपासकामी दाखवू शकतो आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीने ओळखल्यास त्या व्यक्तीस घटना घडलेल्या व्यक्तीने आपल्या व्हिडिओमधील व्यक्तीस ओळखलं गेल्यास अथवा ती व्यक्तीही निदर्शनास आल्यास पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबतीत खूप काही सहकार्य होऊ शकतं। हा आपला उद्देश आणि असे बरेच प्रकरणं आहेत की ते न्यायालयामध्ये जाऊनसुद्धा शेवटी पुरावा न सापडल्यामुळे ते प्रकरणं तसेच पडतात। आणि या दृष्टीने आपण हा विचार करून मांडोगण फराटा येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला वाटेल हा अनोळखी आहे त्या व्यक्तीला आपण विचारपूस करत आहोत। कोणत्याही प्रकारचा आपण त्या व्यक्तीला दमदाटी करत नाहीत। त्यांची जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण घेत आहोत। आत्ता आपल्याला हे शुक्रवारीही आलते गावात, आज आहे रविवार, आजही आलेले आहेत। ते कशासाठी येतात ते आपण विचारूया। नाव सांगा आपलं। नारायण कडबा आवाड, गाव मूळ गाव कोठा जागीर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। बरं, आता सध्या आपण कशासाठी येत आहे गावात? भीक मागतोय। बरं, आपलं वय 40। आपण घरोघरी जाता महिलांशी संपर्क येतो आपला? आपण घरोघरी भीक मागण्यासाठी जाता महिलांशी संपर्क येतो का? बरं, सध्या चोरीच्या घटना भरपूर घडतात। आपलं आधार कार्ड आहे का इथलं मांडोगण फराटाचं? नाही, जालना जिल्ह्याचं आहे ना? पण पुढच्या वेळेस कधी आले तर घेऊन या। चालतंय। बरं, मोबाईल नंबर आपला? मोबाईल नंबर आता लक्षात नाही माझ्या। लिहिलेला काय? 9304 आठवून सांगा। हां, सांगा। 93 हां 04 हां 56 हां 93 04 56 लक्षात राहिलं शेवट। बरं, चला आठवून सांगा परत, काय अडचण नाही। 93 56 04 93 04 56 नाही लक्षात या। बरं, चला जाऊ द्या, पुन्हा सांगा, भेट आपली झाली की। बरं, आपल्याला व्यसन कोणतं आहे? दारू पितो मी। अजून काय? बिडी। बिडी। बरं, गांजा बिंजा काय? गांजा नाही तसं। बरं, दारूला पैसे कमी पडल्यावर काय करता तुम्ही? पोरांग घेतो मी। पोरं देतात हा देतात। दारूला? हा देतात। अहो, लोकांची पोरं खायला देत नाही, तुमची पोरं दारूला देतात? नाही, पोरांना माहिती आहे ना, मंडळीला माहिती आहे। हां हां खोटं बोलून काय मिळणार आहे मला? नाही, खोटं बोलावं हे माझं उद्दिष्ट नाही। आपण जे बोलाल ते खरं बोला। का तर लोक म्हणतात दारू पिणारा ठेवलं का तुम्हाला? दारू पिणारा खरंच सांगतो, खरं बोलतो मग असं म्हणतात लोक। जुनी म्हण आहे हा की जर एखाद्याकडनं खरं बोलून घ्यायचं असेल तर त्याला एक दारू पाजल्यानंतर तो खरंच बोलतो, असं जुनी लोक सांगतात। तेव्हा मी आपल्याला काय दमदाटी केली? आणि मी राहायला कुठे येते सांगतो नाही का, मी आपल्याला दमदाटी केली का? नाही अजिबात बरं, तुम्हाला फिरू नको म्हणलो का? नाही नाही। फक्त काय सांगितलं मी, काय होतंय हा काय होतंय? चोऱ्या चालल्या बा। बरं, म्हणून तुमची काय पाहिजे? हा माहिती। माहिती ह्याच्या पलीकडे काय तुम्हाला काय तुम्हाला म्हणून? एवढं सांगतो, आम्ही राहिलो कुठे? हां, मग विचारणार आहे मी आता ते। हां, आता आपण मांडोगण फराटामध्ये राहायला कोणाची इथं आहात? दत्ता बोत्रे। बरं, दत्ता बोत्रे चांगल्या बागायतदाराकडे आहेत मोठ्या। हा तरी बी आपण काय करा, आपल्याला भिक्षा मागणं हा कायद्याने बंदी आहे आणि कायदेशीर आपण मागू शकत नाहीत।
तरी बी आपण काहीतरी कामधंदा माझा- करावा. बरं भाऊ, बरं, हा बोला बोला. आमचा समाज आहे बरं ना, हा ते सांगा ना मग काय वर्म काय असेल तुमच्या समाजाचं उद्दिष्ट सांगा. हा मातंग समाज आहे आमचा. आता मी विचारून काय शिकलो नाही ऐका. मी सांगतो ना पुढून. बरं हा, आता सांगा. हा पहिले मांग म्हणत होते, बरं, असू द्या. आता हा मातंग. हा आता आमचा समाज आहे माग आहे. अगदी बरोबर आहे ना. आपल्याला आपण मागू शकता, पण त्याला भीक हा शब्द वापरू नका आपण. बरं चालतं. माझा धर्म आहे, मी मागू शकतो असं आपण म्हणा. परंतु मी भीक मागतो हे म्हणू नका. भीक मागणं हे बसत नाही तुमच्या चौकटीत. तुम्हाला मान आहे, लोक सन्मानही देतात. मांग दारात आल्यानंतर मांग फेडी पांग असे जुने लोक म्हणतात. हा जुने जुने म्हणतात ना. हा म्हणतो. काय म्हणतात? मांग फेडे पांग. बरोबर. हा मग त्यामुळं आपण भीक हा शब्द फक्त वगळा आणि आपण म्हणू शकता की माझा धर्म आहे, मी दारामध्ये लोकांकडे जाऊन मागू शकतो. लोक मांग याला सन्मान करतात. बरं. शनी महाराजांचं तुम्हाला वरदान आहे, आहे ना. आहे ना? हा आहे की. आहे की. हा तुम्हाला खुश केल्यानंतर शनी महाराज त्या व्यक्तीवर खुश होतात असं आहे का? आहे ना. मग तुम्ही दारू पिली पाहिजे का? नाही पिली पाहिजे का सांगा. आता सवय लागली बा, आता काय सवय बोलून बंद काय करायची मिळणार ना. मला? ऐका, सवय बंद होऊ शकते पण पिलं पाहिजे का? मग बंद होऊ शकते. मग बा संपला. मनावर कंट्रोल आहे. हा शब्द देताय ना मला. हा शनी महाराजांचा साक्ष ठेवून देताय. आहे की. नक्की हा बंद करायचा प्रयत्न करा. एकदम नाही बंद होणार. फक्त जर आज एकदम नाही होत. 4 फुगे घेत असताल तर एकच घ्या. आणि का पोरांना पैसे मागायचे? आज देतीन पोरं, उद्या हा आहे ना. बरोबर. दररोज देणार आहे का ते? उद्याचं काय करणार? आणि त्याहीपेक्षा तुमचा लिव्हर खराब होणार. तुम्हाला तुमची चिंता आहे का? तुम्हाला स्वतःची तुमची मला- काळजी आहे का? नाही. पोरच काळजी, मंडळी काळजी. काय करून त्यांनी उपयोग आहे? तुम्ही तुमची काळजी घेत नाही, त्यांनी मी कवर माझा घ्यायची. दिवस नाश करून घेणार. शेवटी त्यांनी काय पैसे लावतील ते लावतील दवाखान्यात. आटपलं तर बरं, नाही तर मग बर, त्यांनी पैसे लावणं करता म्हणजे ते? तुमच्या नातवांना पुढचं भविष्यात पैसे राहणार आहेत का? नाही ना. मग हा तुम्ही विचार करायला पाहिजे की नाही? हं? ठीक. का चुकीचं बोललो काय आम्ही? नाही काय अजिबात नाही. काय आपल्याला त्रास दिला? नाही भाऊ, काय नाही. रागावलो? नाही काहीच नाही. काय पैसे मागितले? अजिबात नाही. खवळलो? नाही. खूप छान प्रतिक्रिया दिली. तुम्हाला हा, शनी महाराज हा, दिली. बुद्धी देव की आपण जे आता सांगितलं की मी कमी करू शकतो. नक्की मला पुढच्या वेळेस ज्यावेळेस भेटाल त्यावेळेस दारू कमी करा. चालतंय. शनी महाराजांची कृपा तुमच्यावरती नक्की होईल. बरं हा माझा स्वामींवर विश्वास आहे. बरं. मी स्वामी भक्त आहे, शनी महाराजांचा भक्त आहे. माझा खूप काही विश्वास आहे असं ना. आणि त्याच्यामुळं मी मांग या समाजाला हा सन्मान करतो, कधीही दुखवत नाही. बरं. खूप छान प्रतिक्रिया दिली. आपण एक शब्द दिला शनी महाराजांना साक्षी ठेवून. मी आजपासून नातवांसाठी, मुलांसाठी, पत्नीसाठी दारू कमी करणार आणि पुढे पुढे बंदच करणार. बरोबर? हा, चालेल. बंद करणार का? मी म्हणतो म्हणून नाही. हा पण एकदम बंद होणार नाही. हा मग मी अगोदर सांगितलं ना. सांगितलं की पण कसं हा बंद करणार ना? हा करणार. नक्की. हा नक्की. ओके.